तेलंगणा विद्यापीठ अंतर्गत आपण CBCS पॅटर्न यामध्ये कोर कोर्स जो आहे यात मराठी साहित्याचा साहित्य प्रकार नाटक सत्र 3 मध्ये अभ्यास करणार आहोत। ठीक आहे, मराठी नाटक आणि साहित्य विचार असे 2 ग्रंथ आपल्याला असणार आहे। म्हणजे नाटकाचे 2 ग्रंथ असणार आहे आणि साहित्य विचारचा एकच जो आपल्याला फर्स्ट इयरलाही होता। ठीक आहे, यामध्ये वा शिरवाडकर यांचं नटसम्राट हे एक नाटक, त्यानंतर मी जिंकलो मी हरलो हे विजय तेंडुलकर यांचं एक नाटक, असे 2 नाटकं आपल्याला अभ्यासाला आहेत। ठीक आहे, नटसम्राट हे वा शिरवाडकरांचं आणि मी जिंकलो मी हरलो हे विजय तेंडुलकरांचं असे 2 नाटकं अभ्यासाला आहेत। आणि साहित्य विचार हेच जे वा कुलकर्णी यांचा जो ग्रंथ आपल्याला फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला होता तोच आपल्याला आता 3ऱ्या आणि 4थ्या सत्रामध्ये असणार आहे। त्यापैकी आपल्याला साहित्य विचार अंतर्गत साहित्याचा आस्वाद हे 5वं प्रकरण आणि साहित्याची सामाजिकता हे 6वं प्रकरण अभ्यासाला आहे। आता प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे त्याची गुणविभागणी एकदा बघूया। गुणविभागणी 80 + 20 जी तुम्हाला माहिती आहे। एकूण आपल्याला 100 गुण असणार आहेत। लेखी परीक्षा 80 गुणांची, तर श्रेयांक त्याचे 4 असतील। प्रश्न पहिला, दीर्घोत्तरी 2 पैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे, तो नटसम्राट या नाटकावर राहणार आहे, गुण 16। त्यानंतर प्रश्न दुसरा, दीर्घोत्तरी 2 पैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, मी जिंकलो मी हरलो या नाटकावर, गुण त्याचे 16 असणार आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा, संदर्भासहित आशय सौंदर्य आपल्याला स्पष्टीकरण करायचं आहे। त्यापैकी आपल्याला 2 गट असतात हे तुम्हाला माहिती आहे, एक परीक्षा झालेली असल्यामुळे त्यात 2 गटांपैकी एक गट सोडवायचा आहे ज्याला 16 गुण असणार आहे। एका प्रश्नाला 4 गुण, असे 4 प्रश्न म्हणजे 16 एका गटाचे। 2 गटांपैकी एक म्हणजे आणि आ असे हे गट असतील। प्रत्येक गटात 4 संदर्भ राहतील। 2 संदर्भ नटसम्राटचे राहतील आणि 2 संदर्भ मी जिंकलो मी हरलोचा असा एक गट आपल्याला अभ्यासाला राहील, प्रश्नासाठी राहील। प्रश्न चौथा, यामध्ये आपल्याला लघुत्तरी प्रश्न सोडवायचे आहे। त्यामध्ये 2 गट असणार आहे, पुनश्च गट क किंवा गट ख या प्रत्येक गटात 4 प्रश्न राहतील। प्रश्न 1 जो आहे त्याच्यामध्ये नटसम्राट आणि प्रश्न दुसरा जो आहे तो मी जिंकलो मी हरलोवर राहील। गट क आणि गट ख मध्ये कसं विभागणी राहील ते सांगते मी। नटसम्राटचा एक प्रश्न राहील, एक प्रश्न मी जिंकलो मी हरलोचा राहील आणि 2 प्रश्न साहित्य विचार या प्रकरणाचे राहतील, साहित्याचा आस्वाद आणि साहित्याची सामाजिकता या विषयावर, एकूण 16 गुण। त्यानंतर हे जो 5वा प्रश्न आहे तो लघुत्तरी प्रश्नांचा राहील आणि सगळे प्रश्न त्याचे अनिवार्य असणार आहेत, जे आपल्याला मागच्या वर्षी पण सोडवून माहिती आहे। तर त्याचे एकूण 16 गुण असणार आहेत। तर त्या 4ही प्रश्नांचं स्वरूप कसं राहील, पहिला प्रश्न हा नटसम्राटवर राहील, दुसरा प्रश्न मी जिंकलो मी हरलोवर राहील, तिसरा प्रश्न साहित्य विचारावर राहील आणि चौथाही प्रश्न साहित्य विचारावर राहील। अशा प्रकारे एकूण 80 गुणांची गुणविभागणी राहील। या व्यतिरिक्त अंतर्गत गुण कसे असतात ते तुम्हाला ठाऊक आहे, पुनश्च जाणून घेऊ। 20 गुण तुमचे अंतर्गतचे राहतील। पहिला जो भाग आहे वर्गातील नियमित उपस्थिती, जर आपले ते ऑनलाईन वर्ग असतील तरी सुद्धा तिथे नियमित उपस्थिती गृहीत धरणार आहे, गुण 5 राहतील। त्यानंतर स्वाध्याय गुण 10 राहतील। स्वाध्याय म्हणजे जे तुम्हाला आम्ही दिलेलं असाइनमेंट असेल, कुठलाही प्रश्न वगैरे किंवा गटचर्चा या विषयावर। आणि तिसरं राहील मौखिक चाचणी, त्याच्यावर 5, एकूण 20 गुण। तर हे आपल्याला झालं 3रं जे सत्र आहे त्याचा अभ्यासक्रम। त्यानंतर आपण जाणून घेऊ 4थ्या सत्रात आपल्याला मराठी वाङ्मयात काय काय आहे। तर ऐच्छिक मराठी अंतर्गत आपल्याला मराठी कविता हा काव्य प्रकार आपल्याला अभ्यासाला आहे। एक आपण साहित्य प्रकार अभ्यासला तो 3ऱ्या सत्राला, त्याच्यात आपण नाटक हा साहित्य प्रकार शिकलो। यामध्ये आपण 4थ्या सेमिस्टरला शिकणार आहोत कुठला, तर काव्य हा प्रकार आणि साहित्य विचारचे पुनश्च 2 प्रकरण। आधुनिक मराठी कविता हा मराठी अभ्यास मंडळाने संपादित केलेला ग्रंथ आपल्याला अभ्यासाला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कवींचा, उदाहरणार्थ केशवसूत आहेत, मर्ढेकर आहेत, विठ्ठल वाघ आहेत किंवा भुजंग मेश्राम आहेत, अनुराधा पाटील आहे, यांसारख्या आपल्या कवींचा वेगवेगळ्या कवितांचा आपल्याला थोडा थोडा अभ्यास करायचा आहे। त्यानंतर साहित्य विचारचे आपल्याला 2 प्रकरण आहे, प्रकरण 7 आणि प्रकरण 8, म्हणजे साहित्याची अभिरुची आणि साहित्य प्रकाराची संकल्पना।
पुनश्च गुणविभागणी 80 अधिक 20 एकूण 100 गुणांची असणार आहे. प्रश्न पहिला, दीर्घोत्तरी 2 पैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तो आधुनिक मराठी कविता या विषयावरचाच असेल, गुण 16. त्यानंतर प्रश्न दुसरा, दीर्घोत्तरी 2 पैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे, आधुनिक मराठी कविता याच विषयावर, पुनश्च गुण 16. प्रश्न तिसरा, संदर्भासह आश्रय सौंदर्य स्पष्टीकरण कोणताही एक गट सोडवायचा आहे, गट अ किंवा गट आ. यामध्ये प्रत्येक गटात 4 संदर्भ राहतील आणि आधुनिक मराठी कविता याच विषयावरचे ते संदर्भ राहतील. त्यानंतर प्रश्न चौथा, लघुत्तरी प्रश्न 2 गटांपैकी एक गट आपल्याला सोडवायचा आहे. 2 गट कुठले असणार, तर गट क आणि गट ख. त्यापैकी प्रत्येक गटात 4 प्रश्न राहतील. 2 प्रश्न आधुनिक मराठी कविता या विषयावरचे राहतील, तर 2 प्रश्न साहित्य विचार या प्रकरणांवरचे राहतील. एकूण एका गटाचे गुण किती, तर 16. प्रश्न 5वा हा लघुत्तरी प्रश्न असणार आहे आणि सगळे प्रश्न त्यातले अनिवार्य राहतील, गुण 16. 2 प्रश्न त्याच्यावरचे आधुनिक मराठी कविता या विषयावरचे राहतील, तर 2 प्रश्न साहित्य विचारातल्या 2 प्रकरणांवरचे राहतील, एकूण गुण 16. असे एकूण 80 गुण आपल्याला लेखी परीक्षेसाठी आहेत. पुनश्च आपल्याला अंतर्गत गुण हे 20 असणार आहेत. वर्गातील नियमित उपस्थिती गुण 5, स्वाध्याय गुण 10, जे असाइनमेंट आम्ही देऊ त्याचे 10 गुण, आणि मौखिक चाचणी गुण 5. एकूण 20 मार्कांचं तुम्हाला जे आहे ते अंतर्गत गुण, इंटरनल ज्याला मार्क्स म्हणतो, ते असणार आहेत. तर या प्रकारचं आपल्याला तिसरं आणि चौथं सत्र हे साहित्य प्रकारांवर अभ्यासायचं आहे, कविता आणि नाटक या विषयाचे.